सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, या दादांचा अनुभव आज बघणार आहोत आपण. तो खूप म्हणजे खूप सुंदर आहे. दादांनी त्यांचा अनुभव ज्यावेळेस माझ्यासोबत शेअर केला त्यावेळेस मला एकच गोष्ट स्वामी चरित्रातील आठवली, ती म्हणजे जे करती धांबिक भक्ती तयावरी स्वामी कृपा न करती, सद्भावे जे ओवाळती त्यावरी होती कृपाळुवा, भावे पुत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते. स्वामींना काय आवडतं आणि कशी भक्ती आपण करायला पाहिजे या ओवीतून आपल्याला शिकायला मिळतं. आणि असंच काही आजचा हा अनुभव आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. तुम्हाला देखील असेच महाराजांचे अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव तुम्ही मला शेअर करू शकता. तसेच आपल्या या चॅनलवरती दुपारी 4 वाजता 1 करोड नामजपाची सेवा होते. या सेवेमध्ये देखील प्रत्येक स्वामी भक्ताने सहभागी व्हायचं आहे. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले, या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये विराजमान असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांना मानाचा मुजरा. आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. मला ही प्रेरणा महाराजांनीच दिली, महाराजांनीच बुद्धी दिली, म्हणून आज मी येथे बोलू शकतो आणि माझा अनुभव सांगू शकतो. मी एका खेडेगावातील, माझं जीवन सर्वपणे महाराजांवरतीच अवलंबून. जेव्हापासून महाराज माझ्या जीवनात आले तेव्हापासून जीवनाला एक नवी दिशा, आशा मिळाली. एक नवीन वळण माझ्या जीवनाला मिळालं. अगोदर मी देवाला कधीच मानत नव्हतो. कुठला देव असतो हे देखील मला माहीत नव्हतं. कारण आमची परिस्थिती ही खूप हालाकीची, खूप गरीब. माझे आईवडील काबाड कष्ट करून आम्हाला शिकवत होते. प्राथमिक शिक्षण आमचं कंप्लीट झालं. 11वीला ॲडमिशन घेण्यासाठी पैसे नव्हते, तर मी मोलमजुरी करून पैसे जमा केले. त्यानंतर 11वी ॲडमिशन घेऊन अभ्यास केला. 12वी माझी झाली. आता 11वी-12वी झाली. पुढचं शिक्षणाला तर अजिबात पैसे नव्हते, कुणाचा आधार नव्हता. त्यामुळे मी पुढचं शिक्षण घेऊ शकलो नाही. त्यानंतर आता काहीतरी व्यवसाय वगैरे काहीतरी करावं असं मनामध्ये येऊ लागलं. कारण घरी बसणं हे शक्य नव्हतं. काहीतरी हातपाय आपण हलवायलाच पाहिजे असं होतं. आईवडिलांना कष्ट करताना मी बघत होतं. त्याच दरम्यान काय झालं की मला एक असा मित्र मिळाला की त्याच्यामुळे महाराज माझ्या जीवनामध्ये आले. काय झालं की तो खूप महाराजांचा निस्सीम भक्त. तो रोज मठामध्ये जात असायचा आणि तो जे काही दूध संकलन केंद्र आहे त्याने ते सुरू केलेलं होतं. आणि तो मला भेटला तर मी त्याला सहज विचारलं की कुठे काही काम असेल तर मला सांग, मला कामाची खूप गरज आहे. त्यावेळेस त्याने मला सांगितलं की ठीक आहे, तू माझ्याकडे कामाला ये, माझं संकलन आहे, तू सकाळी लवकर येत जा असं म्हटला. त्यानंतर मग आता मी त्याच्यासोबत कायम राहू लागलो. त्याचं सुरुवातच होत होती महाराजांच्या पूजेने आणि शेवट देखील महाराजांच्या पूजेनेच होत असायचा दिवसाचा. तर मला हे बघून खूप आश्चर्य वाटायचं. त्याला आलेले महाराजांचे खूप सारे अनुभव सांगितले की महाराज खरंच प्रत्यक्षात आहेत आणि साथ देतात. माझ्या क्षणोक्षणी ते माझ्यासोबत असतात असं तो म्हटला. पण माझा काही याच्यावरती विश्वास नव्हता की महाराज सोबत असतात. पण याची प्रचिती जेव्हा महाराजांनी आम्हाला दिली, त्याच्यासोबत जे काही घडलं ते बघून मला खूप आश्चर्य वाटलं. तेव्हापासून मी महाराजांना मानायला लागलो. काय झालं, जेव्हा मी त्याच्यासोबत चाललो होतो, कारण एका ठिकाणी आम्हाला जे काही दूध भेटणार होतं त्यांना भेटण्यासाठी आम्ही चाललेलो होतो. त्याचं दुधाचं आमचं काम असल्यामुळे आम्ही गाडीवरती प्रवास करत होता. उन्हाळ्याचे दिवस होते, दुपार झालेली होती, प्रचंड ऊन होतं. पण तो मला म्हणायचा की महाराज माझ्यासोबत आहे. त्या दिवशी मी त्याला सहज म्हटलं की तुम्ही कायम म्हणता की महाराज माझ्यासोबत आहेत, तर महाराज आज काहीतरी महाराजांनी चमत्कार करावा आणि खरंच दाखवून द्यावा की महाराज तुमच्यासोबत आहे, मग मी तुमच्या महाराजांना मानेल असं मी त्यांना म्हटलो. आणि त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. आणि खरंच काय आश्चर्य, दुपारची वेळ, खूप ऊन, पण आम्ही जसे पुढे जात होतो तसे आमच्या डोक्यावरती आभळ होतं आणि दुसरीकडे ऊन होतं.
हे आम्हाला जाणवत होतं. आणि त्यानंतर ते मला म्हटले की बघ, महाराज माझ्यासोबत आहे, मला ऊन लागू नये म्हणून त्यांनी माझ्यावरती छत पकडलेलं आहे. हे बघून मला त्या दिवशी खूप आश्चर्य वाटलं आणि त्या दिवशी मी खरंच महाराजांना मानलं की खरंच महाराज आहे. तेव्हापासून मग मी महाराजांची सेवेला सुरुवात केली. सेवा म्हणजे फार काही नाही, तर संकलन जे होतं ते सकाळी असायचं 8पर्यंत संकलन मी पटपट करून घ्यायचं, 8 सव्वा 8पर्यंत. आणि त्यानंतर मग महाराजांचा मठ तेथून जवळच होता. मठामध्ये त्यांच्यासोबत मग मी आरतीला जाऊ लागलो. सुरुवातीला जेव्हा आरतीला गेलो त्यावेळेस मला खूप छान वाटलं की तिथे माझं मन थोडंसं शांत झाल्यासारखं मला वाटलं. त्यानंतर मला छंदच लागला. एखाद्या दिवशी जर मी आरतीला गेलो नाही तर मला करमतच नसायचं. माझ्याकडून महाराजांनी 8:30ची आरती, 8ची भोपाळी आरती करून घेत होते, त्यानंतर 10:30ची आरती, त्यानंतर संध्याकाळची आरती. माझी बाकीची सेवा काहीच नाही, फक्त आरतीला जाणे हाच माझा दिनक्रम ठरला होता. अशा महाराजांनी माझ्याकडून 108च्या वरती खूप साऱ्या आरत्या करून घेतल्या, महाराजांनी केल्या, मी काहीच केलं नाही असं म्हणेल. माझी महाराजांची श्रद्धेची, सेवेची गोडी आपोआप वाढली. पण मला बसून सेवा करायला कधीच वेळ मिळाला नाही, कारण कामही खूप होतं आणि बसायला कुणाला एवढा वेळ. मी फक्त आरतीला जायचो आणि नामस्मरण करायचो, एवढीच सेवा. बाकी कुठलीच सेवा मी कधीच केली नाही. आत्तापर्यंत दुसरी सेवा मी कधीच केली नाही. त्यानंतर स्वामी भक्तांनो, महाराजांनी मला एक असा अनुभव दिला की तो मी कधीच विसरू शकणार नाही. काय झालं की आमच्या गावामध्ये महाराजांच्या पादुका आलेल्या होत्या. विजयरथाचं आगमन महाराजांचं झालेलं होतं आणि सर्वजण म्हणत होते की जर आपण पादुका पूजन केलं तर खूप घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते, जे काही आपलं दुःख वगैरे आहे ते सर्व काही नाहीसे होतात असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर काय झालं की त्यांचा मला अचानक फोन आला की आम्ही इथे गावामध्ये येत आहोत, तर तुमच्या घरी जेवणाची सोय होईल का, असं प्रश्न आला. आता माझ्या घरी जेवणाची सोय म्हटलं तर बसायलाही फार जागा नव्हती, कारण घरही छोटंच होतं. 5-6 लोक आली तरी खूप गर्दी घरामध्ये होत असायची. आणि आता एवढा स्वयंपाक करायचं म्हटलं तर माझी आई आणि मिसेस ह्या देखील म्हणजे खूप चिडचिड करायला लागल्या. तर मी त्यांना एकच सांगितलं, हे बघा, प्रत्यक्षात महाराज आपल्या घरी येत आहेत, कोणीही चिडचिड करून स्वयंपाक करू नका. महाराज सर्व काही करून घेतील, पण काही झालं तरी आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. मी त्यांना हो म्हणून सांगितलं की आमच्याकडे तुम्ही जेवायला या असं सांगितलं. त्यानंतर स्वयंपाकाची व्यवस्था केली. माझ्याकडे अक्षरशः त्यावेळेस 3-4 हजार रुपये होते, जास्त पैसे नव्हते. मला पगार देखील 6-7 हजार रुपये त्यावेळेस होता आणि एवढ्यामध्ये सर्व काही करायचं होतं. मग मी सर्व काही जे काही सामान पाहिजे होतं ते सामान आणलं. मी फार काही महाराजांसाठी करू शकलो नाही, फक्त पिठलं भाकरी मी महाराजांसाठी केल्या. ठेचा, पिठलं भाकरी हा नैवेद्य महाराजांसाठी आरतीला लागला आणि जे कोणी लोक आले होते त्यांच्यासाठी हाप केला. पण सर्वांनी पोटभर हा प्रसाद खाल्ला. खूप जण म्हणू लागले की खरंच खूप छान तुमच्या घरी जेवण झालं, एवढं पोटभर आम्ही कधीच जेवलो नाही. मला ते ऐकून खूप आनंद झाला. त्यानंतर ह्या जेवणानंतर आणि महाराजांचे घरामध्ये आगमन झाल्यानंतर, येऊन गेल्यानंतर माझे दिवस हे हळूहळू बदलू लागले. त्यानंतर मला पेमेंट वाढत गेलं आणि मग मी एका चांगल्या ठिकाणी आणखी कामाला लागलो. मोठ्या दुकानामध्ये जे काही काम आहे, कॅशियरचं काम मला तिथे मिळालं. छान पेमेंट महाराजांच्या कृपेने तिथे मला मिळालं. त्यानंतर माझी प्रगती ही होतच गेली. पुन्हा महाराजांचा विजयरथ आला आणि मी पुन्हा सांगितलं की आमच्या घरी जेवायला यायचं. आज मी जेव्हा जेव्हा आमच्याकडे महाराजांच्या पादुका येतात, रथ येतो, तेव्हा तेव्हा मी त्यांना आवर्जून जेवण्यासाठी बोलवतो. त्यावेळेस मी काही करू शकलो नव्हतो, पण आज माझी जशी महाराजांनी परिस्थिती बनवली आहे त्या परिस्थितीनुसार मी जेवण देण्याचा प्रयत्न करतो. आणि महाराजांच्या त्या पादुकांमुळे आणि त्या जेवणामुळे आज मी खूप म्हणजे खूप सुखी आहे. हा माझा खूप मोठा त्यावेळेस आलेला अनुभव. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझा आता मी दुसरा अनुभव जो आहे तो सांगतो की माझा जो मित्र होता ज्याने मला ह्या सेवेत आणलं, त्याचा हा अनुभव आहे. तो मला खूप आवडलेला अनुभव आहे, म्हणून मी तो तुमच्यासोबत शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, काय झालं, एक दिवस तो मठामध्ये रोज संध्याकाळी महाराजांची जे काही दृष्ट वगैरे आहे, सर्वजण गेल्यानंतर महाराजांची दृष्ट काढणे, पडदे बंद करणे, अशीच ते सेवा करून
कुलूप लावून तो घरी येत असायचा. अशी त्याची रोजची सेवा असायची. त्यानंतर काय झालं, एक दिवस कामाच्या गडबडीमध्ये त्याला मठात जाणं शक्यच झालं नाही संध्याकाळच्या वेळेस. त्यामुळे तो मठात जाऊ शकला नाही. म्हणजे दुसरे काका होते त्यांनीच सर्व काही मठाची आवराआवरी केली. त्यानंतर मठाला कुलूप लावून ते झोपण्यासाठी गेले. त्या दिवशी त्या माझ्या मित्राला रात्री 2 वाजेपर्यंत झोपच येत नव्हती. काय झालं होतं काय माहीत, त्याला खूप म्हणजे खूप असं वेगळंच वाटत होतं की झोपच येत नव्हती. तर त्याला वाटलं की आपण आज मठात गेलो नाही, महाराजांशी बोललो नाही, महाराजांना झोपवलं नाही, म्हणून कदाचित आपल्याला झोप येत नसेल असं त्यांना वाटलं. मग ते रात्री 2 वाजता उठले, त्या काकांकडून चावी घेतली. त्यांनाही काही कळेना नेमकी काय झालं. काकांच्या घरी गेले, काकांकडून चावी घेतली. त्यानंतर ते कुलूप उघडून मठाच्या आतमध्ये त्यांनी प्रवेश केला. ज्या क्षणी त्यांनी मठाच्या आतमध्ये प्रवेश केला, ते दृश्य बघून त्यांना वाटलं की यामुळे मला झोप येत नव्हती. कारण महाराजांच्या जो डोक्यावर बल्ब होता वरचा, तो बल्ब त्या काकांकडून चालूच राहिला होता आणि रोज मी तो बल्ब बंद करून महाराजांना झोपी लावत असायचो आणि त्या दिवशी तो बल्ब चालूच राहिला. त्यामुळे महाराजांनी मला उठवलं आणि मला देखील झोप येऊ दिली नाही. कारण महाराज झोपले नाही तर मला कशी झोप येणार. त्या दिवशी मला खूप रडायला यायला लागलं. माझ्या मित्राला त्यांनी तो बल्ब मग बंद केला. जशी रोज झोपवतात, दृष्ट काढतात, सर्व काही केलं, पडदे वगैरे बंद केले आणि त्यानंतर मग त्यांनी महाराजांना मुजरा करून मग ते झोपण्यासाठी गेले आणि मग त्यांना शांत झोप लागली. कितीही मोठी प्रचिती, कितीही आघात लिहिला, हे बघून माझ्या अंगावरती शहारे येत असायचे की किती खरंच यांच्यावरती महाराजांची कृपा आहे. तशीच कृपा माझ्यावर देखील महाराजांनी केली. मला स्वामींच्या कृपेने एक मुलगा एक मुलगी देखील झाली. माझ्या बहिणीचेही लग्न व्यवस्थित झाले. त्याचबरोबर बहिणींना खूप छान सासर मिळालं. बहिणींचे लग्न झाले तरी त्यांचं टेन्शन असतं, पण महाराजांच्या कृपेने असं माझ्या बहिणींचं, कुठल्याच बहिणीचं टेन्शन महाराजांनी मला ठेवलं नाही. त्यांच्या घरी त्यांच्या पोटापुरते खूप सारे महाराजांनी दिलं आहे. माझे आईवडील आज देखील आहेत आणि ते देखील स्वामींची सेवा करतात. स्वामींच्या सेवेमध्ये रममाण आहेत. माझी पत्नी देखील महाराजांची सेवा करते. आमच्या शेतामध्ये जे काही उत्पादन होतं ते आम्ही महाराजांना विचारूनच करतो. स्वामींपुढे आम्ही चिठ्ठ्या बनवतो. जे काही पीक करायचं त्यांची चिठ्ठ्या बनवतो. महाराज जे उत्तर देतील त्याच्यावरती विश्वास ठेवून आम्ही त्या शेतामध्ये पीक करतो आणि खरंच महाराजांच्या कृपेने ते पीक खूप छान येतं आणि त्याला भाव देखील खूप छान मिळतो. त्यामुळे आमची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती आज खूप सुधारली आहे. कधी असं वाटलंही नव्हतं की आपण कधी स्लॅबच्या खोल्या बांधू शकतो, स्लॅबमध्ये आम्ही राहू शकतो. अशी इतकी बिकट परिस्थितीमधून आम्ही आलेलो, पण स्वामींच्या कृपेने आज आमचं स्वतःचं स्लॅबचं घर झालेलं आहे. हे फक्त स्वामींच्या कृपेमुळे. आमचं सर्वस्व महाराज आहे. आमच्या जीवनात जे काही घडतं ते फक्त स्वामींच्या कृपेमुळेच घडतं. मी जी काही विभूती आहे, सेवा केलेली विभूती, ती विभूती माझ्या शेतामध्ये टाकत असतो. ज्यावेळेस मी पाणी भरतो त्यावेळेस ती विभूती त्या शेतामध्ये टाकतो आणि खरंच आश्चर्य असं वाटतं की माझं पीक हे खूप छान दिसायला लागतं. जेव्हा जेव्हा मी विभूती टाकतो त्याच्या दुसऱ्या दिवशी पीक बघितलं तर ते पीक खूप छान दिसतं. महाराजांच्या विभूतीमध्ये देखील प्रचंड ताकद आहे. तुम्ही देखील असं करून बघा, तुम्हाला देखील प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दादांनी मला सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा तुम्ही काही माल विकायला काढताल तेव्हा तेव्हा त्या मालावरती जे काही व्यापारी सुक्त आहे ते व्यापारी सुक्त त्याच्यावरती हात ठेवून घ्यायचा, म्हणजे आपल्या मालाला चांगला भाव मिळतो. आणि मी तसंच करतो आणि खरंच माझ्या मालाला छान असा भाव मिळतो. स्वामी भक्तांनो, माझे आलेले हे असे स्वामींचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या दादांचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.